नमस्कार मंडळी, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच नागपूर दौरा केला। नागपुरातील एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं। सोबतच देशातील 6व्या आणि मध्य भारतातील पहिल्या वंदे भारत रेल्वेला त्यांनी हिरवी झेंडी दाखवली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पणाकरिता देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी नागपूरचा दौरा केला। यावेळी त्यांनी एम्स नागपूरचं लोकार्पण केलं। सोबतच वन हेल्थ राष्ट्रीय संस्थेची पायाभरणी, हिमोग्लोबिन संबंधित आजारावर संशोधन, व्यवस्थापन आणि नियंत्रण, नाग नदी शुद्धीकरण प्रकल्प, मेट्रो फेज 1 आणि 2 तसंच नागपूर अजनी रेल्वेचा पुनर्विकास प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी यावेळी केलं। ग्यारह सितारों के महानक्षत्र का उदय हो रहा है। पहला सितारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धि महामार्ग, जो अब नागपुर और शिरडी के लिए तैयार हो चुका है। दूसरा सितारा नागपुर एम्स है, जिसका लाभ विदर्भ के एक बड़े क्षेत्र के लोगों को होगा। तीसरा सितारा नागपुर में नेशनल इंस्टीट्यूट ऑफ वन हेल्थ की स्थापना है। चौथा सितारा रक्त संबंधी रोगों की रोकथाम के लिए चंद्रपुर में बना ICMR का रिसर्च सेंटर है। पांचवा सितारा पेट्रोकेमिकल क्षेत्र के लिए बेहद अहम सीपेट चंद्रपुर की स्थापना है। छठा सितारा नागपुर में नाग नदी के प्रदूषण को कम करने के लिए शुरू हुआ प्रोजेक्ट। सातवां सितारा नागपुर में मेट्रो फेज 1 का लोकार्पण और दूसरे फेज का शिलान्यास है। आठवां सितारा नागपुर से बिलासपुर के बीच आज प्रारंभ हुई वंदे भारत एक्सप्रेस है। नवा सितारा नागपुर और अजनी रेलवे स्टेशन के पुनर्विकास की परियोजना है। 10वां सितारा अजनी में 12,000 हॉर्स पावर के रेल इंजन के मेंटेनेंस डिपो का लोकार्पण है। 11वां सितारा नागपुर इटारसी लाइन के कोहली नरखेड़ रूट का लोकार्पण है। 11 सितारों का यह महानक्षत्र महाराष्ट्र के विकास को नई दिशा देगा, नई ऊर्जा देगा। आजादी के 75 साल के अमृत महोत्सव में 75,000 करोड़ रुपए के इन विकास कार्यों के लिए महाराष्ट्र को, महाराष्ट्र की जनता को बहुत बहुत बधाई।
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचा कायापालट करण्याचं ऐतिहासिक असं कार्य माननीय खासदार नितीन गडकरीजी यांनी केलं आहे. पण शहराचा विकास म्हणजे केवळ इमारती, पूल आणि रस्तेच नाही, तर क्रीडा, नृत्य, नाट्य याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आपल्या नागपुरात 2 ते 11 डिसेंबर दरम्यान खासदार महोत्सव साजरा करण्यात आला. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. 2 ते 11 डिसेंबर या काळात खासदार महोत्सव साजरा करण्यात आला. वंदे मातरम, माँ भारती की यशोगाथा यात 1000 स्थानिक कलावंतांनी नृत्य आणि नाट्य सादर केलं. तारे जमीन पर यात सेवा वस्ती निवासी मुलांनी लघुनाट्य सादर केलं. खासदार महोत्सवात प्रसिद्ध गायक हरिहरन, गायिका कविता कृष्णमूर्ती आणि मोहित चव्हाण यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट सादर झाला. अभिनेता कवी शैलेश लोढा यांचं कवी संमेलन सुद्धा पार पडलं. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्थानिक कलावंतांद्वारे क्लासिकल आणि सेमी क्लासिकल नृत्य प्रस्तुत करण्यात आलं. शिवशाहीची रणधुमाळी, शिवमुद्रा ढोल ताशा पथक नागपूरतर्फे ढोल ताशा वादन करण्यात आलं. मैं बिल्कुल सही बोलता हूं और इस वक्त आपके भीतर से जो बोल रहा है वो और भी सही बोल रहा है. ये एकमात्र चीज है जिसको मतलब भारत में 2 ही चीजों में ठंड नहीं लगती. एक तो जब भीतर ये हो और एक जब कोई महिला शादी में जा रही है. कभी ठंड नहीं लगती. सही बोल रहे हैं. मंडळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात 108व्या
इंडियन सायन्स काँग्रेसला 3 जानेवारीला सुरुवात झाली. 3 ते 7 जानेवारी दरम्यान झालेल्या 108व्या इंडियन सायन्स काँग्रेसला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. मंडळी, भविष्यात भारतीय प्रयोगशाळेतील संशोधन जगाच्या गरजा पूर्ण करतील असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. जब हम सस्टेनेबिलिटी की बात करते हैं तो उसका यही मतलब होता है कि संसाधनों का हम उतना ही उपयोग करें जितना हमें आवश्यक है हमारी आने वाली पीढ़ियों के लिए. उनको उपयोग करने के लिए हम संसाधनों को छोड़े, न कि उनके सारे संसाधन हम ही अभी इस्तेमाल कर ले और उनके लिए एक बहुत ही खराब दुनिया हम लोग छोड़े. इसलिए भविष्य का विचार करते हुए हम लोग जब संसाधनों के इक्विटेबल डिस्ट्रीब्यूशन की बात करते हैं तो ऐसे समय साइंस एंड टेक्नोलॉजी में ही वो ताकत है कि जिसके कारण हम लोग इसको अचीव कर सकते हैं. विशेष रूप से हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जिस प्रकार से देश ने तरक्की की है, विज्ञान और तंत्रज्ञान के क्षेत्र में जिस प्रकार का परिवर्तन हुआ है, भारत ने अपनी ताकत कोरोना के समय पूरे दुनिया को दिखाई जब भारत ने अपने देश में तैयार की हुई वैक्सीन ये 125 करोड़ लोगों तक पहुंचाई और देश को तो बचाया पर कई देशों के नागरिकों को भी भारत की वैक्सीन के कारण जीवदान मिला. तो मैं ऐसा मानता हूं कि भारत का एक बहुत बड़ा कंट्रीब्यूशन हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हमने देखा है. हम सबके लिए एक सुखद अनुभव ये भी रहेगा कि जब हम विज्ञान एवं नवाचार के क्षेत्र में अपनी जानकारियां, अपना अध्ययन साझा करेंगे तो हमें ये भी ध्यान में रहे कि इस समय देश एक ऐसे दौर से गुजर रहा है जब भारत की विज्ञान की उपलब्धियों के कारण दुनिया उसे इज्जत एहतराम की निगाह से देखने लगी है. और न केवल इतना ही बल्कि भारत के वैज्ञानिक अनुभव से सीख लेकर के दुनिया के विकसित देश भी अपने शोध को आगे बढ़ा रहे हैं. ये बहुत महत्वपूर्ण साइंस कांग्रेस है क्योंकि हमारे प्रधानमंत्री जी ने 2 उद्दिष्ट सामने रखे हैं. पहला उद्दिष्ट जो है वो आत्मनिर्भर भारत का है और दूसरा उद्दिष्ट जो है $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाने का. आप सबको पता ही है कि हमारे देश के जीडीपी ग्रोथ में 52 to 54% कंट्रीब्यूशन मैन्युफैक्चर सर्विस सेक्टर से आता है. 22 to 24% ये मैन्युफैक्चरिंग सेक्टर से आता है और 12 से 14% केवल एग्रीकल्चर एंड अलाइड सेक्टर से आता है. आज भी हमारी 65% पॉपुलेशन गाँव में बसी है. गांव, गरीब, मजदूर और किसान इनके विकास के लिए साइंस का उपयोग करके, सस्टेनेबल टेक्नोलॉजी का उपयोग करके हमें जीडीपी ग्रोथ रूरल, एग्रीकल्चर एंड ट्राइबल इंडिया में बढ़ानी होगी. जल, जमीन, जंगल और जानवर पर आधारित इस नई साइंस एंड टेक्नोलॉजी का उपयोग करके हमें नए प्रकार से इसकी रचना करनी होगी. इस अवसर पर आज मैं उन महिलाओं, वैज्ञानिक महिलाओं का स्मरण करता हूं जिनका कार्य भावी पीढ़ी के लिए एक मिसाल है, रहा है और आदर्श रहा है. साइंस और टेक्नोलॉजी राष्ट्र के विकास में अभी ड्राइविंग सीट ले ली है उन्होंने और विशेष रूप से पिछले 6-7 सालों में इसमें तेजी भी आई है. साइंटिस्ट और रिसर्चर्स को अवसर देने में महाराष्ट्र राज्य हमेशा सबसे आगे रहा है. रिसर्च और डेवलपमेंट के लिए अत्याधुनिक सुविधाएं देने के लिए सरकार कमिटेड है, कटिबद्ध भी है. इंडियन साइंस कांग्रेस का यह आयोजन छात्रों, शिक्षकों, रिसर्चर्स को निश्चित ही रूप से एक सुनहरा अवसर है, ऐसा मैं समझता हूँ.
मुझे तो बहुत खुशी होती है जब मैं पढ़ता हूँ कि आर्नोल्ड टॉइनबी जैसे इतिहासकार ने 1951 में कहा था कि 21st century will be the 21st century will be the century of India and that will be of the spirituality. तो आज हम उस स्पिरिचुअलिटी के ओर जा रहे हैं और हमारा देश आज उस ओर बढ़ रहा है। आज की नैतिक शिक्षा, आज के हमारे नई शिक्षा नीति में भी उस दिशा में प्रयास किया जा रहा है। मेरा विश्वास है कि हम सब लोग जो वैज्ञानिक हैं अगले 3 दिन में यह विविध विषयों पर विचार करेंगे। आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र। ब्रिगेड ऑफ गार्ड्स रेजिमेंटल सेंटर कामठी नागपूर या लष्करी पोस्टल सर्व्हिस विंगतर्फे 16 ते 17 डिसेंबर दरम्यान राजहंस फेलिक्स 2022 हे फिलाटेली प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। या प्रदर्शनाला देशभरातील अनेक नामांकित फिलाटेलिस्ट सहभागी झालेत। मंडळी, 16 डिसेंबर रोजी आनंद सभागृहात APSवर आधारित सर्कल फिलाटेली या उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित प्रदर्शनाचं उद्घाटन मेजर जनरल MK खान, अतिरिक्त महासंचालक आर्मी टपाल सेवा यांच्या हस्ते करण्यात आलं। मेजर जनरलने यावेळी राघव परेड ग्राउंडचे विशेष कव्हरही प्रसिद्ध केले। या कार्यक्रमाला भारतीय डाक विभागाच्या शोभा मधाळे, पोस्टमास्टर जनरल नागपूर क्षेत्र उपस्थित होत्या। कामठी आणि नागपूर जवळच्या शाळेतील विद्यार्थी प्रदर्शनासाठी आमंत्रित होते। शाळकरी मुलांमध्ये फिलाटेलीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तिकीट संग्रहाची सवय लावण्यासाठी तिकीट चित्रकला स्पर्धेचं आयोजन यावेळी करण्यात आलं। इसमें लगभग 40 फ्रेम्स लगाए गए हैं जिसमें विभिन्न प्रकार की डाक टिकटों का संग्रह दिखाया जा रहा है। इस संग्रह को बच्चे देखेंगे तो इससे उन्हें काफ़ी अलग अलग चीज़ों के बारे में उनको जानकारी मिलेगी। पर्टिकुलरली मैंने यहाँ पर एक संग्रह देखा जिसमें कि डॉग्स के बारे में काफ़ी अच्छी जानकारी दी गई है, जो फिलाटेलिस्ट श्री SK दासगुप्ता ने दी है। और भी यहाँ पर जो है एयर इंडिया के बारे में डाक टिकटों की जानकारी है। जब इस बच्चों को देखेंगे और समझेंगे तो उन्हें बहुत ही आनंद मिलेगा और उन्हें लगेगा कि इन छोटी छोटी टिकटों में कितना इतिहास और कितनी संस्कृति छुपी हुई है। इन डाक टिकटों के माध्यम से डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जो है विभिन्न प्रकार की जानकारी जो है वो देता है। फेब्रुवारी महिन्यामध्ये 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीमध्ये दिल्लीच्या प्रगती मैदानावर भारतीय टपाल सेवा हे राष्ट्रीय स्तरावर टपाल प्रदर्शन अमृतपेक्स नावानं करणार आहे आणि तिथेही तुम्हाला वेगवेगळ्या विषयावरचे स्टॅम्प्स आणि पोस्टासंबंधी सर्व माहिती मिळेल। तेव्हा मी असं आवाहन करेन की सर्वांनी दिल्लीमध्ये सुद्धा उपस्थित राहून त्या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा आणि आपल्या माहितीमध्ये किंवा आपल्या ज्ञानामध्ये भर टाकावी। नागपूरच्या नॉर्थ अंबाझरी रोड येथे साई सभागृहात अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेद्वारा आयोजित अभिरुची न्यायालय पार पाडण्यात आलं। पाहूया त्याची काही क्षणचित्रे। अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या प्रथम अध्यक्षा श्रीमती ताराबाई शास्त्री यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिनव कार्यक्रम सादर करण्यात आला। यावेळी आरोपीच्या पिंजऱ्यात होत्या श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस, तर लिपिक म्हणून रश्मी पदवाड मदनकर, वकील अजय गंपावार आणि न्यायमूर्ती म्हणून ॲडव्होकेट कुमकुम सिरपूरकर यांनी आपली भूमिका बजावली। मला वाटतं की जेव्हा तुम्ही पॉलिटिक्समध्ये जाता तेव्हा आपलं सर्वस्व त्यात झोकणं देणं खूप जरुरी असतं, कारण पॉलिटिक्स एकमेव क्षेत्र आहे ज्यात तुमचं एक डिसिजन तुम्हाला लोकांचं जीवन बदलतं। तर त्यासाठी आत्ता मी शुअर नाही आहे की मी पूर्णपणे स्वतःला झोपू शकेन। आज माझ्या घराकडे मीच पाहते, आज माझं प्रोफेशन आहे, माझी मुलगी आहे, गाण्याचा रस मी जोपासती आहे। तर मला नाही वाटत मी फुल टाईम 24 तास जेव्हा मनापासून मी देऊ शकेन तेव्हा मी विचार करेन। तुमच्यात हिम्मत असेल की 24 तास तुम्ही लोकांसाठी देऊ शकता तर पॉलिटिक्समध्ये जायला पाहिजे आणि ती बात माझ्या एवढ्यात नाही। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर यांच्या सहकार्याने विदर्भ विकास परिषद आयोजित करण्यात आली। पाहूया त्याची काही क्षणचित्रे। मंडळी, वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या एकदिवसीय विकास परिषदेत उद्योग, व्यापार, कृषी, ऊर्जा, नवीन उद्योजक
या 5 महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. या परिषदेत विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधून 2000पेक्षा अधिक उद्योजकांनी या परिषदेत आपला सहभाग नोंदवला. ज्या दिवशी उद्योजकाची भरभराट होईल त्या दिवशी महाराष्ट्राची भरभराट होणार आहे, त्या जिल्ह्याची भरभराट होणार आहे, त्या क्षेत्राची भरभराट होणार आहे. आणि म्हणून कॅबिनेट सब कमिटी मुंबईमध्ये ज्यावेळी झाली 13 तारखेला, मी आपल्या सगळ्यांना मला सांगताना आनंद होतोय की एका महिन्यामध्ये उद्योजकांसाठी कॅबिनेट सब कमिटी 2दा झाली. उद्योजकांना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण असलं पाहिजे आणि भविष्यामध्ये निर्भय उद्योग या नावाची एक चांगली योजना आम्ही महाराष्ट्रामध्ये लॉन्च करतो. ही देशातली पहिली आहे. ही कशासाठी आहे तर 2 मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. उद्योजकांना जर काही त्रास होत असेल तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. उद्योजकांकडे जे रोजगार मिळवत आहेत, कामगार मिळत आहेत, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आम्ही कायदा आणतोय या कॅबिनेटमध्ये, विदर्भाच्याच कॅबिनेटमध्ये. तो कायदा काय आहे तर मैत्री म्हणून जे आमचे पोर्टल आहे त्याच्याकडनं संबंधित खात्याकडे एखादा विषय गेला इंडस्ट्रीचा आणि तो 30 दिवसात झाला नाही तर 31व्या दिवशी त्याला मंजुरी आता उद्योग खाते देणार आहे. दुसऱ्या खात्याची आम्ही वाट बघणार नाही. एवढं सोयीस्कर काम उद्योजकांसाठी भविष्यामध्ये करण्याचा आमचा मानस आहे. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा आपला महाराष्ट्र. मंडळी, सेवा सदन शिक्षण संस्थेच्या 96व्या वर्धापना दिनानिमित्त 2 जानेवारीला रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, अनिरुद्ध देशपांडे, यशवंत कानेटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मंडळी, यावर्षीचा पुरस्कार एनकरेज एज्युकेशन फाउंडेशन अकोला येथील श्रीमती प्रांजली जयस्वाल यांना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. इस भावना के लिए हम बजाएं. पुरस्कार की घड़ी में इतनी नम्रता, यही हमारे देश की संस्कृति रही. यावेळी सेवा सदन शिक्षण संस्था आणि एनकरेज एज्युकेशन फाउंडेशन अकोला यांच्या कार्याचा माहितीपट दाखवण्यात आला. इस समारोह का यह 8वां वर्ष है. पुरस्कार देने के पीछे सेवा सदन का प्रमुख उद्देश्य समाज में लीक से हटके समाज दायित्व का निर्वहन करने वाले लोगों की जानकारी सब दूर पहुँचे, समाज में अच्छे कार्य करने की प्रेरणा मिले, संस्था में पढ़ रहे छात्रों को, उनका अभिभावकों को संस्था के विभिन्न उपक्रमों की जानकारी मिले, यही है. यहाँ पढ़ रहा छात्र सिर्फ परीक्षार्थी ना बने, कौटुंबिक, सामाजिक तथा राष्ट्रीय जिम्मेदारी को पूरा करने वाला, नैतिक मूल्यों पर चलने वाला जिम्मेदार नागरिक बने तथा समाज में अपना तथा संस्था का नाम रोशन करें. सेवा सदन शिक्षण संस्था के छात्र केवल परीक्षार्थी ना बने, उनके व्यक्तित्व का बहुआयामी विकास हो, इस दृष्टि से संस्था हमेशा प्रयासरत रही है. सांगायला शब्द नाहीत माझ्याकडे, परंतु असं वाटतं ना की जेव्हा आपल्याला एखादा पुरस्कार मिळतोय तर अजून 10 पावलं स्पीडनी म्हणू आपण किंवा खूप वेगाने आपण जाऊ, त्याचा हा एक प्रयत्न माझ्याकडनं असेल असं मी स्वतःच एक आत्मविश्वास ठरवून घेतला आहे. कार्य करताना बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे सुरुवातीपासून मी एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छिते. अगदी मी जेव्हा माझं हे कार्य छोटंसं शिक्षण देण्याचं, कारण की मला असं नेहमी वाटतं की शिक्षण हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला मिळायला हवा. तो जन्म कुठे घेतो हा त्याचा प्रश्न नाही, हा प्रारब्ध त्याचा, परंतु त्यांनी शिक्षण हे घ्यायलाच हवं जेणेकरून ते वाघिणीच्या दुधासारखं तो पुढे जाऊन त्याचा कुठेतरी वापर करेल. आणि म्हणून मी वयाच्या 7वीत असताना हे कार्य सुरू केलं. इतनी चीजें बन रही हैं कि आप जो यहाँ पर इतने लोग बैठे हो, बच्चे से लेके वृद्ध तक, मेरी इतनी विनती सुन लो कि अब ऐसा लगता है कि स्वर्णिम युग कहीं दूर है ही नहीं. कुछ थोड़ा सा जोर लगाना है, वो स्वर्णिम युग आना ही आना है. केवल नरेंद्र मोदी और गडकरी ने नहीं करना है, वो आप सब हमने भी करना है. आप सब करेंगे. आखिर प्रांजलि ने अच्छा काम किया, उनके इंस्टीट्यूशन ने अच्छा काम किया,
आज हमने उनका सम्मान किया, तो हम सब भी अगर थोड़ा संकल्प ले लें तो अच्छा काम कर सकते हैं और अच्छा हिंदुस्तान बन सकता है। सरस्वती सरस्वती शारदे मां शारदे शारदे मां शारदे। मंडळी, नागपूरचे आराध्य दैवत म्हणून श्री गणेश मंदिर टेकडीला संबोधलं जातं. अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, तिळ चतुर्थीला येथे भाविकांची अमाप गर्दी होते. पाहूया त्याची काही क्षणचित्रे. मंडळी, दरवर्षी पौष महिन्यातील तिळ चतुर्थीला लाखो भाविक श्री गणेश मंदिर टेकडी इथे येत असल्यामुळे मंदिराला यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. 10 जानेवारीला तिळ चतुर्थी निमित्त लाखो भाविकांनी गणरायाच्या दर्शनाचा लाभ आणि प्रसादाचा आस्वाद घेतला. आज आम्ही इथे ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेले आहे. भक्तांच्या सोयीसाठी इथे आम्ही ॲम्ब्युलन्स आहे, मेडिकलचं चेकअप होत आहे, रक्तदान आणि रक्ताचं तपासणीसुद्धा आम्ही इथे भक्तांना चतुर्थीच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेली आहे. पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था आहे, मॉडेल स्कूलच्या ग्राउंडातच केलं आहे. त्याचप्रमाणे कोणाला उन्हाचा त्रास झाला किंवा गर्दीचा त्रास झाला तर तिथे विश्राम करण्यासाठी एक विश्राम कक्षसुद्धा निर्माण केलेला आहे. आजच्या दिवशी आम्ही आणखीन एक आमचा उपक्रम सुरू केला आहे गणेश मंदिर टेकडीचा. तो म्हणजे आम्ही एक धूपबत्ती सुरू केलेली आहे, जी आमच्या मंदिरातूनच निर्माल्य निघतं. त्या निर्माल्याचा आम्ही एक मशीन घेऊन त्यातून धूपबत्ती तयार करतो आहे आम्ही, आणि ती धूपबत्ती आम्ही सगळ्या देणगीदारांना किंवा भक्तांना आम्ही भेट म्हणून, गणेश मंदिराकडून भेट म्हणून देतो आहे. हे जवळपास 300-350 वर्षाचा इतिहास तर माहीत होतो. त्यावेळेला शुक्रवार तलाव हे इथपर्यंत होतं मंदिराच्या काठी, आणि भोसले राजे हे आपल्या नावेत बसून गणपतीच्या दर्शनाला यायचे. नंतर हळूहळू शुक्रवार तलाव लहान झाला, आणि या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे की हे नागपुराचं आद्य दैवत झालेलं आहे, आणि प्रत्येकाची मनोकामना इथे पूर्ण होते अशी ख्याती आहे. चला मंडळी, पुन्हा भेटू नवीन घडामोडींसह आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.